नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं लोणावळ्यातून स्वागत करतो। मागे तुम्हाला जर दिसत असेल इथे हे आहे वेट एन्जॉय आणि आपण वेट एन्जॉयच्या अगदी बाजूला एक बजेट फ्रेंडली विला घेऊन आलो जो तुम्ही 700 रुपये पर पर्सनमध्ये बुक करू शकता। सो तो कसा बुक करायचा किंवा विलामध्ये काय काय आहे, बरं तुम्हाला 4 BHK विला मिळणार आहे विथ स्विमिंग पूल। सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तुम्हाला सर्व डिटेल्स देतो। हा आहे मुंबई पुणे जुना रस्ता, ओल्ड हायवे, आणि इथून अगदी 1 मिनटं चालत आल्यावर आपण ज्या प्रॉपर्टीवर आहे तो 4 BHK विला, अगदी बजेटमध्ये विला तुम्हाला मिळणार आहे। सो विला कसा आहे ते आता आपण बघणार आहोत। सो आपण गाडी आपली इथे पार्क केली आहे, या बाजूला पण एक गाडी लागेल किंवा मग तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी वगैरे करायची असेल, बसायचं असेल तर हा सीटिंग स्पेस तुम्ही यूज करू शकता। पूल साईज जी आहे ती थोडीशी छोटी आहे, पण प्रायव्हेट जर तुमची बुकिंग असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, कारण की तुम्हीच असणार आहात। पूल जो आहे ना तो अगदी छोटा पण नाही आहे, म्हणजे हा असा 12 आहे आणि असा 10 आहे, 10 बाय 12चा आहे आणि डीप 4.5 फीट आहे, म्हणजे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता। जंप वगैरे मारायचे असेल तर तुम्ही मारू शकता, वॉटरफॉल असेल तर काय मस्त एन्जॉय करू शकता। सोबतच हा 4 BHK, इथे 2 बेडरूम आहेत, खाली एक आहे आणि बॅक साईडला एक आहे, असे टोटल वर 3 आणि खाली एक, असे 4 बेडरूम आहेत। हॉल आहे, टेरेस एरिया पण बऱ्यापैकी मोठा आहे, तुम्ही इथे मस्त चिल करू शकता पाऊस नसेल तर। आता इथून तुम्हाला आहे ना हा माउंटन व्ह्यू आहे, याच्या समोरच इथे डायरेक्ट तुम्हाला वेट एन्जॉय दिसेल। इथे या साईडला आहे एकविरा, आता धुकं आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे। इथे आहे लोहगड आणि याच्या मागे आहे विसापूर। सो भाजे केव्ज वगैरे जायचं असेल तरी पण तुम्ही इथून जाऊ शकता मयवलीला वगैरे। या बाजूला आहे कामशेत, मग त्या साईडला पावना लेक, असंही तुमचा काही प्लॅन असेल तर तो पण तुम्ही प्लॅन आउट करू शकता। सो अगदी सगळ्या गोष्टी जवळ आहेत इथून। मेन म्हणजे हा हायवे आहे, हायवेच्या अगदी बाजूलाच आहे, 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्स। सो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर लोणावळ्यावरून कंटिन्यू बसेस आहेत ज्या तुम्हाला इथे सोडतील बाहेर, आणि इथून तुम्ही चालत येऊ शकता, म्हणजे कंटिन्यू बस आहेत, त्यामुळे काही इश्यू नाही आहे ट्रॅव्हलिंगचा। तरी मला काही वाटत नाही इथे येण्यासाठी काही इश्यू असेल। आता आपण काय करूया, जो विला आहे आतमधून एकदा बघून घेऊया। चला, आता मुद्दामून रात्रीचं शूट करतो आहे, कारण की तुम्हाला हा जो विला आहे तो व्यवस्थित दाखवता यावा, सो म्हणून थांबलेलो। हे बघा, हा आहे लिव्हिंग एरिया। सो इथे आपल्याला स्मार्ट TV मिळतो। सो आताच लाईट आलेली आहे, सो इथे इन्व्हर्टर बॅकअप पण आहे। आता वायफाय चालू झालं आहे जस्ट, सो बघूया आता। इथे वायफाय TV तर आहे। त्यानंतर इथे आहे हा किचन एरिया, हे बघा। सो इथे तुम्हाला विथ फूड पॅकेज मिळतं, सो तुम्हाला जर काही लागणार असेल तर ते इथे सगळं ठेवलेलं आहे। इन्व्हर्टर आहे, इन्व्हर्टर बॅकअप 8 ते 9 तासाचा बॅकअप आहे। सो याच्या अगोदर लाईट गेलेली, सो टेस्टेड आहे। हा हॉल लिव्हिंग एरिया, सो याच्याच बाजूला ही बेडरूम आहे। इथे तुम्हाला AC आहे, हा बेड आहे, पंखा दिलेला आहे, सोबतच हे कबट आहे, आणि या बाजूला आहे वॉशरूम। सो वॉशरूम पण नीट आणि क्लीन आहे, विथ गीझर तुम्हाला मिळतं। हे बघा, स्पेस बघा, एकदा या बाजूने पण पाहून घ्या। सो बऱ्यापैकी स्पेस आहे। तुम्हाला मी सांगितलं ना इथे स्मार्ट TV आहे, हे बघा स्मार्ट TV आहे, म्युझिक सिस्टीम पण आहे, ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम, तुम्ही कनेक्ट करून एन्जॉय करू शकता। सो मुस्ताफिर आपण चॅनल लावलेलं आहे, तुम्हाला पण मुस्ताफिर ओपन करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे असेच तुम्हाला व्हिडिओज नवीन नवीन बघायला मिळतील। सो आता चला, आता आपण बाकीचा जो विला आहे वर जाऊया। वर आलो आहे आणि इथे आहे ना टोटल 3 रूम आहेत। सो इथे ही 1, 2 आणि 3, तर पहिली आपण ही रूम बघून घेऊया। सो ही अशी रूम आहे, सर्व गोष्टी तुम्हाला अप टू द मार्क आहेत, नवीनच प्रॉपर्टी आहे। हे बघा, सगळं व्यवस्थित। इथे वॉशरूम आहे आणि इथे काय आहे ते दाखवतो। हे बघा, आता इथे आहे हा छोटासा
बाल्कनी एरिया आणि इथून तुम्हाला जो व्ह्यू आहे तो मी ऑलरेडी शूट केलेलं. इथे आहे ना अशी या 2 बाल्कनी आहेत. इथे एक आहे आणि ही एक आहे. सो ही एक बेडरूम आहे आणि आत्ता आपण जिथून आलो ती एक बेडरूम आहे. सो इथून आहे ना मस्त तुम्हाला असा माउंटन व्ह्यू दिसतो. समोरच आहे वेट एन्ड जॉय. हा आहे हायवेच्या बाजूलाच आहोत आपण. मस्त बघा ना धुकं वर चढलं आहे. हे बघा इथून आपल्याला आहे ना स्विमिंग पूलचा टॉप व्ह्यू पण मिळतो. सो तुम्हाला अंदाज आला असेल की स्विमिंग पूल किती मोठा आहे ते. म्हणजे ॲक्च्युली तो छोटा वाटतो पण आहे बऱ्यापैकी मोठा आहे. 12x10चा आहे माझ्या मते तरी. आता मस्त पाऊस पडतोय बघा. पाऊस आलाय. समोर जो डोंगर आहे तो धुक्यामध्ये हरवला आहे. त्या साईडला तर काहीच दिसत नाही आहे. सो लोणावळ्यात हेच आहे, हे मला आवडतं खूप. आता आपण ही रूम पाहिली. सो याच्याच बाजूला ही एक आहे आणि ही आहे. सो ही आता बघून घेऊया. सो ही जी आहे ही पण बऱ्यापैकी मोठी आहे बघा. आणि इथे पण वॉशरूम आहे. आता आपण ही रूम पाहिली. सो या बाजूला ही 3री रूम, मग टोटल 4थी रूम. सो इथे आहे ना वॉशरूम नाही आहे पण इथे तुम्हाला बाल्कनी मिळते. सो बाल्कनी जी आहे ती इथे आहे. हे बघा इथून तुम्हाला हा बाल्कनीचा ॲक्सेस असतो. सो आत्ता तर काळोख आहे, नाहीतर दिवसा मस्त इथून हा व्ह्यू आहे जो दाखवले आम्ही तुम्हाला. इथून आता आपण परत एकदा हा बघा. सध्या आहे ना पावसाळा चालू आहे आणि हा विला मला तरी असं वाटतं की बेस्ट असणार आहे. जर तुमचा वेट एन्ड जॉयचा प्लॅन आहे किंवा एकविरा जायचा प्लॅन आहे किंवा कामशेत किंवा लोहगड असेल या साईडला जर जायचा प्लॅन असेल तर अगदी ही प्राईम लोकेशन आहे. इथून तुम्ही अगदी 10 ते 15 मिनटात प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकता. सो हा जर विला तुम्हाला बुक करायचा असेल तर हा विला तुम्ही 7,000 रुपयामध्ये वीकडेजमध्ये 10 लोकांसाठी बुक करू शकता. म्हणजे 700 रुपये पर पर्सन तुम्हाला म्हणजे पडेल. जर तुम्हाला विकेंडमध्ये हा विला बुक करायचा असेल तर तुम्हाला 15,000 रुपये या रेटमध्ये हा विला तुम्ही बुक करू शकता 10 लोकांसाठी. 4 BHK विला आहे लक्षात ठेवा. सोबतच जर तुम्हाला विथ फूड पॅकेज हवं असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा नाश्ता आणि रात्रीचं जेवण हे पॅकेजमध्ये तुम्हाला मिळतं, ज्याचे कॉस्ट असते 1,000 पर पर्सन. सो या कॉस्टमध्ये तुम्हाला ज्या मील्स आहेत त्या सर्व मिळून जातील. सो जर तुम्हाला बुक करायचं असेल तर नंबर स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले होतोच आहे. वेट एन्ड जॉयच्या अगदी बाजूला 2 मिनटावर हा विला आहे. कसं यायचं ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. सो तुम्ही त्यानुसार प्लॅन करा. आणि असेच व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.